देश विदेशातल्या घडामोडींचा आढावा घेऊया, बातम्या पाहूयात थोडक्यात आणि पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। रशियाकडून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या निवासस्थानी हल्ला झाला आहे। झेलेन्स्की राहत असलेल्या घरावर रशियाकडून हल्ला करण्यात आला असून रशियानं झेलेन्स्की यांच्या निवासस्थानावरती रॉकेटनं हल्ला केलाय। झेलेन्स्की हे बंकरमध्ये असल्याची माहिती मिळतेय। मिसाईल आणि इतर हल्ल्यापासून बचाव व्हावा यासाठी झेलेन्स्की यांनी बंकरचा आधार घेतला। रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत। युक्रेनच्या राष्ट्रपती भवनावर रॉकेट हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात अध्यक्षांच्या निवासस्थानाचं काही प्रमाणात नुकसान झालंय, मात्र हल्ल्यात झेलेन्स्की बचावलेत। सलग 10 दिवस सुरू असलेल्या या हल्ल्यामुळे रशियाची अनेक शहरं बेचिराग झाली आहेत। रशियाने 10 दिवसात जवळपास 500 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र युक्रेनवर डागल्याचा दावा अमेरिकेने केलाय। दररोज 12 पेक्षा जास्त संहारक मिसाईल्स डागली जात असल्याचा अमेरिकेचा दावा आहे। तर रशियन सैन्यानं युक्रेनच्या ओडेशा शहरातील एक पूल उडवून दिलाय। रशियन सैन्यानं मारियोपोल शहरातील बंदराची पूर्णपणे नाकाबंदी केली आहे। मध्यरात्री झालेल्या हल्ल्यानंतर युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतल्यानंतर एका युक्रेनियन सैनिकानं रशियन सैन्यावर ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला। झॅपोरिझिया अणु प्रकल्पाला आग लावली। मॉस्कोनं युक्रेनवर केलेल्या आक्रमणात आतापर्यंतची सर्वात मोठी आपत्ती येण्याची भीती जगभर निर्माण झाली। युक्रेनियन आर्मीचे मेजर व्हॅलेंटिन यांनी एनरहोदर रहिवाशांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली, जे उघड्या हातांनी शस्त्राशिवाय रणगाड्यांसमोर गेले होते। जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप कार्यालयाच्या प्रमुखांनी शुक्रवारी रशियन आणि युक्रेनियनच्या मध्यस्थांनी मानवतावादी दृष्टिकोनातून मदतीचा हात दिलाय। तात्पुरत्या कराराकडे अत्यंत सकारात्मक दृष्ट्या पाहत कौतुक केलंय। रशियन आणि युक्रेनियन मध्यस्थांनी गुरुवारी चर्चेच्या दुसऱ्या फेरीचं आयोजन केलं। तर रशियन हल्ल्यात वेढले गेलेल्या नागरिकांना युक्रेनियन शहरातून बाहेर पडण्यासाठी आणि जीवनावश्यक साधनांचा पुरवठा वितरणासाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यासंबंधी एक तात्पुरता करार केला। युक्रेनमधील दुसरं मोठं शहर खार्किव्ह इथं एक ब्लॉगर त्याच्या चाहत्यांसाठी हल्ल्याची माहिती देताना एक व्हिडिओ शूट करत होता। दरम्यान त्या ब्लॉगरच्या जवळच हवाई हल्ला झाला। निकिता डेमेन्कोव आपल्या चाहत्यांना बुधवारी त्यांनी पाठवलेल्या देणग्यांचा क्षेपणास्त्रांचा स्फोट झाल्यानंतर कसा उपयोग होतो त्याविषयी माहिती देत होता। क्षेपणास्त्रांचा कसा वापर केला जातोय त्याची माहिती देत होता। हे शूट सुरू असताना अचानक हवाई हल्ल्याद्वारे स्फोट झाला। त्याला सुद्धा बंकरचा आश्रय घ्यावा लागला। पूर्वेकडील खार्किव्ह शहराला रशियन सैन्यानं घेरलं असून क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ल्यांसह जोरदार या ठिकाणी बॉम्बफेक केली जाते। शुक्रवारी एका रशियन अधिकाऱ्यानं दावा केला की युक्रेनमध्ये लढणाऱ्या काही लष्करी तुकड्यांचं प्रचंड नुकसान झालंय। ल्युडमिला नरुसोवानं संसदेच्या सभागृहात सांगितलं की तिला अशा 100 मोठ्या कंपनीज माहिती आहेत की जिथे आता केवळ 4च लोक जिवंत राहिली आहेत। तिने सांगितलं की यामध्ये भरती झालेल्यांचा समावेश आहे, ज्यांना करारांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडलं गेलं होतं किंवा त्यांच्या वतीनं करारावर स्वाक्षरी केली गेली होती। रशियानं युक्रेनियन शहरावर शनिवारी पहाटे केलेल्या जोरदार हल्ल्यामुळे चेर्निव्हिवमध्ये रात्री आकाशात लख्ख प्रकाश दिसत होता। रशियाच्या सैन्यानं देशभरातील शहरं आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी शेकडो क्षेपणास्त्र आणि तोफखानांचे हल्ले केले। युक्रेनच्या दक्षिणेकडील समुद्री मार्गांचा प्रवेशही बंद करण्याचा प्रयत्न केलाय। दरम्यान कीवला नष्ट करणारं एक मोठं रशियन मिसाईल राजधानीबाहेर ठेवण्यात आलंय। वर्ल्ड फूड प्रोग्रामनं दिलेल्या माहितीनुसार UN ऑर्गनायझेशन युक्रेनमधील 5 दशलक्ष लोकांना अन्न देण्यासाठी मदत वितरित करण्याची तयारी करत आहे। जे बाहेर पडू शकत नाहीत आणि ज्यांना त्वरित अन्नाची गरज भासणार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत युक्रेनच्या सीमेवर अन्नपदार्थ पाठवले जात आहेत। कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ओंटारिओ इथं युक्रेनियन समुदायाच्या सदस्यांची भेट घेतली आणि रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा परिणाम तीव्र होत असताना त्यांना पाठिंबा व्यक्त केला। ही घटना अविश्वसनीय शोकांतिका आहे। युक्रेनियन समुदायासाठी ही शोकांतिका, जगभरातील युक्रेनियन लोकांसाठीची ही शोकांतिका असं देखील त्यांनी म्हटलंय, परंतु जगासाठी देखील एक शोकांतिका आहे असंही ट्रुडो म्हणाले। पुढच्या आठवड्यात ते लंडन, बर्लिन आणि इतर युरोपियन राजधान्यांमध्ये बैठका घेतील।
75 वर्षीय अपंग अमेरिकन महिला युक्रेनमधील मोठं शहर खार्किव्ह इथं तिच्या कुटुंबासह अडकलेली आहे। रशियानं आक्रमण केल्यापासून हे शहर रात्रीच्या गोळीबार आणि बॉम्ब हल्ल्यांनी हादरून गेलंय। हे कुटुंब रशियन आक्रमणानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेकांपैकी एक आहे, ज्यात युक्रेनियन नागरिक असलेल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणाऱ्या अमेरिकन नागरिकांचा देखील समावेश आहे। या महिलेच्या मुलीला कर्करोगाचं निदान झाल्यानंतर आपल्या नातवाची काळजी घेण्यासाठी ती युक्रेनमध्ये गेली होती। रशियन हवाई हल्ल्यानं कीव्हजवळील एका गावात मोठ्या प्रमाणात नासधूस केली। हवाई फुटेजमध्ये कीव्हच्या नैऋत्येला सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या बायशिव गावाच्या मध्यभागी नुकसान झालेल्या निवासी इमारती आणि जाळलेल्या गाड्या दिसल्या। मात्र रशियन सैन्यानं युक्रेनमधील निवासी भागांना लक्ष्य करण्याचं ठामपणे नाकारलंय। रशिया आणि युक्रेनमधील चर्चेच्या दुसऱ्या फेरीत नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि देशाला मानवतावादी मदत वितरित करण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्याचा तात्पुरता करार झाला। युक्रेनबरोबरची एकता दर्शवण्यासाठी हजारो निदर्शक शुक्रवारी प्रागमध्ये जमले। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी अनेक युरोपीय शहरांमध्ये आपल्या देशातील युद्धाविरुद्ध निदर्शनं करणाऱ्या लोकांना संबोधित केलं। ब्रासिस्लावा, फ्रँकफर्ट, प्राग, ल्योन, टिबिलिसी, व्हिएन्ना आणि विल्नियस इथं प्रसारित केलेल्या व्हिडिओ लिंकद्वारे बोलताना झेलेन्स्की म्हणाले की युरोपचं भविष्य रशियाबरोबरच्या युद्धाच्या निकालावर अवलंबून आहे। रशिया आणि युक्रेनमधील चर्चेच्या दुसऱ्या फेरीत नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि देशाला मानवतावादी मदत वितरित करण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्याचा तात्पुरता करार झाला। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी मीडिया आउटलेट आणि युक्रेनमधील युद्धात क्रेमलिन मार्गावर अयशस्वी झालेल्या व्यक्तींवर कारवाई केली। फेसबुक आणि ट्विटरवर बंदी घातली। क्रेमलिन नियंत्रित संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्वरित पुतीन यांनी स्वाक्षरी केलेले विधेयक युद्धावरील रशियन सरकारच्या कथनाच्या विरोधात जाणारी माहिती पसरवणाऱ्यांना 15 वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे आणि अधिकाऱ्यांनी सैन्याबद्दल खोटी बातमी पसरवल्याबद्दल कायद्यात 3 वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा दंडाची तरतूद केली आहे। परंतु गंभीर परिणाम झाल्याचे मानले गेलेल्या प्रकरणांसाठी कमाल शिक्षा 15 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे। व्लादिमीर पुतीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शुक्रवारी डेलावेअर राज्यात वीकेंड घालवण्यासाठी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले। युक्रेनवर रशियन हल्ल्याच्या तीव्रतेच्या दरम्यानच बिडेन वीकेंडसाठी गेलेत। रशियन तेलाच्या आयातीवर बंदी घालण्याबाबत त्यांचं प्रशासन सध्या प्रतिकूल आहे। अशा बंदीमुळे यूएस आणि युरोपियन अर्थव्यवस्थांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे। युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरण प्रमुखांनी संकेत दिलेत की इराणशी अणुकरार पुनरुज्जीवित करण्याबाबतचा करार लवकरच होऊ शकतो। युरोपियन युनियनचे मंत्री आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्यातील प्रदीर्घ चर्चेनंतर ते ब्रसेल्समध्ये बोलत होते। ब्रिटन, चीन, फ्रान्स, जर्मनी आणि रशियाचे वरिष्ठ नेतेही तेहरानला 2015च्या संयुक्त सर्वसमावेशक कृती योजनेचं पालन करण्यावर चर्चा करण्यासाठी नोव्हेंबरपासून व्हिएन्ना इथं इराणी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। चीनमध्ये 281 नवीन कोविड-19ची प्रकरणं नोंदवली गेली आहेत। स्थानिक पातळीवर संक्रमित झालेल्या रुग्णांपैकी ग्वांगडोंगमध्ये 46, जिलिनमध्ये 19, इनर मंगोलियामध्ये 8, हेबेईमध्ये 6, शेडोंगमध्ये 5, तियानजिन, शांघाय आणि गुआंगशिंगमध्ये प्रत्येकी 3, हैनान आणि युनानमध्ये प्रत्येकी 2 आणि शांगसिंगमध्ये प्रत्येकी 1 प्रकरण नोंदवलं गेलंय। 120 रुग्णांना बरं झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलंय। जपानचे संरक्षण मंत्री नोबुओ किशी यांनी उत्तर कोरियानं केलेलं नवीन क्षेपणास्त्र प्रक्षेपण पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं सांगितलंय। किशींच्या म्हणण्यानुसार उत्तर कोरियानं एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागलं। जपानी एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनच्या बाहेर ते जपानी किनारपट्टीवर उतरल्याचं म्हटलं जात होतं। मात्र आतापर्यंत या भागातील जहाजांचं नुकसान झाल्याचं वृत्त नाहीये। क्षेपणास्त्र आणि आण्विक तंत्रज्ञानामध्ये उत्तर कोरियाची अलीकडची प्रगती पाहता जपानच्या संरक्षण मंत्र्यांकडून याचा निषेध करण्यात आला। या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहिजे तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी पाहूयात थोडक्यात. दिग्गज क्रिकेटर शेन वॉनच्या निधनाबद्दल क्रीडा जगतात तसेच जगभरातले चाहते शोक व्यक्त करतात. शेन वॉन हा आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय क्रिकेटर असल्यामुळे अधिकाऱ्यांनी वॉनच्या कुटुंबियाला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा पर्याय दिलाय. महान खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेन वॉनचं शुक्रवारी थायलंडमध्ये वयाच्या 52व्या वर्षी निधन झालं. शेन क्रिकेट जगतातला लार्जर दॅन लाईफ शोमॅनपैकी एक होता. ऑस्ट्रेलियाच्या फेडरल सरकारनं व्हिक्टोरिया राज्याचे प्रीमियर डॅनियल अँड्रूज यांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचं सांगितलंय. क्रिकेट स्टार शेन वॉनचं शनिवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्यानंतर सर्व प्रकारचे खेळाडू, अभिनेते, पंतप्रधान आणि रॉकस्टार भावूक झाले. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या बाहेरील वॉनच्या पुतळ्यावर पारंपरिक पद्धतीनं फुलं आणि बिअरचे कॅन नेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. मेलबर्नमधील ईस्ट सँडरिंगहॅम बॉईज क्रिकेट क्लब, जिथं वॉन लहानपणी खेळला, त्याच्या क्लब हाऊसमध्ये एक स्मारक उभारलेलं आहे, जिथं त्याचे फोटो देखील लावण्यात आले. या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.